टेक्निशियन्स ऑपरेटर आविष्कार येलवे, त्याचप्रमाणे कॅमेरामन विराज पाटील, सार्थक घरत, सुरेंद्र कुमावत, त्याचप्रमाणे यांचे सुपरवायझर नंदन घरत यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार। त्याचप्रमाणे आमचे गुणलेखक सलग 4 दिवस आमच्यासोबत इथे जोडले गेले आहेत ते सन्माननीय विराज सखे आणि समालोचक या भूमिकेमध्ये निनाद कदम, मी स्वतः यासिन मर्चंट आणि आज आम्हाला जॉईन झालेले आकाश मांजरेकर यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार। त्याचप्रमाणे डीजे मास्टर अल्पेश यांचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। आपण पाहतोय मुख्य आयोजक आमच्या बाजूला इथे बसलेले आहेत सौरभ गवाणकर, ग्रुप ग्रामपंचायत जिराड यांचं हे मैदान। सन्माननीय सचिन पाटील, प्रफुल्ल मडवी असे अनेक पाहुणे या स्पर्धेला सदिच्छा भेट देत असताना आपण पाहिले। आज सुद्धा अनेक या परिसरातील प्रतिष्ठित आणि सन्माननीय आमंत्रित पाहुणे या स्पर्धेला भेट देणार आहेत। आज खऱ्या अर्थाने इथे पाहुण्यांची सुद्धा मांदियाळी आपल्याला पाहायला मिळेल। अनेक प्रेक्षक क्रिकेट रसिक सुद्धा आज बहुसंख्येने या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील। वळूया मित्रांनो, सामना सुरू होतोय, पंचांचा इशारा आलाय आणि या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्या समोर सादर करणार आहे। पहला ओवर लेके आए हैं दीप पाटिल। पहली गेंद सही ठिकाने भी थी, यॉर्क करने का प्रयास था, उसे बहुत ही खूबसूरती के साथ कवर ड्राइव में तब्दील करने की कोशिश की थी बल्लेबाज सचिन ने, मगर गेंद बल्ले के अंदरूनी हिस्से पे लगी थी और 2 खिलाड़ियों के बीच में भाग रही थी, मगर उसे कवर के फील्डर ने बहुत ही खूबसूरती के साथ फील्ड करने में कामयाब हुए और इसी वजह से बल्लेबाजों को मात्र 1 रन लेने पर यहां पे संतोष करना पड़ा। अगली गेंद फिर से एक बार दीप की। जी हां, इस मरतबा गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद उछलती हुई गेंद थोड़ी सी अंदर की तरफ कट हुई और उसे हालांकि खेलने की कोशिश की थी, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, सीधा विकेट कीपर के दस्तानों में यह गेंद और यह पहली गेंद बिंदी आती हुई। बहुत ही मजेदार ये मैच होगा, रोमांचित करने वाला मैच होगा, रोमहर्षक मैच होगा। फुल टॉस गेंद और उसे स्क्वायर लेग के ऊपर से खेला है, डीप स्क्वायर लेग, खाली गेंद दंदनाती हुई सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। इस चौके की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 5 रन। अभिषेक नाइक के बल्ले से आता हुआ यह पहला चौका। अभिषेक ने इस चौके के सहायता से अपना अकाउंट ओपन किया है। 30 गज का दायरा यहां पे मौजूद रहेगा। 5 ओवर का यह मुकाबला 30 गज के दायरे के अंदर देखिए किस तरह से ऑर्थोडॉक्स यहां पे फील्डिंग सजाई गई है। जी हां, इसमें तो बहुत ही बढ़िया गेंद थी, मगर उसे बहुत ही खूबसूरती के साथ ड्राइव करने की कोशिश की। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद डीप थर्ड मैन सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार बैक टू बैक दूसरा चौका। बिना कोई विकेट खोए। जी हां, हाफ ट्रैकर गेंद उसे हवा में जरूर खेला है, मगर 30 गज का दायरा यहां पे मौजूद। ये बल्लेबाज बखूबी जानते थे, बहुत ही खूबसूरती के साथ लॉफ किया था। गेंद डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार बैक टू बैक ये तीसरा चौका।
सचिन म्हात्रे। हालांकि पहली गेंद पर अपना खाता खोला था, एक ही रन और एक ही गेंद खेलने का मौका। जी हां, इस मरतबा हाफ वॉली बनाकर उसे लॉफ्ट करने की कोशिश कर रहे थे सचिन, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। तेज तर्रार गेंद, फिर से एक बार ऑफ कटर गेंद थी। सही लंबाई और सही दिशा से अगर यहां पे गेंदबाजी करेंगे तो ये पिच गेंदबाजों को सहायता करने वाली हमेशा हमें यहां पे नजर आई है। जी हां, इस मरतबा तकदीर वाले रहे सचिन, हालांकि कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया और गेंद विकेट कीपर के सर के ऊपर से शॉट, फाइन लेग शॉट थर्ड मैन के बीचों बीच निकल गई। लॉन्ग सचिन म्हात्रे एक बहुत ही बढ़िया बल्लेबाज है, शानदार बल्लेबाज है, इसमें कोई शक नहीं है। ये देखिए फिर से एक बार बैकवर्ड पॉइंट के ऊपर से खेला है, गेंद फिर से एक बार डीप थर्ड मैन सीमा रेखा के बाहर जाती हुई तकरीबन स्वीपर कवर की दिशा में 4 रन के लिए। दिखाते हुए अपने बल्लेबाजी का जौहर दिखाते हुए बैक टू बैक 2 चौके लगाकर अब यहां पे सेट हो चुके हैं, उनकी आंखें जम चुकी है, विकेट को भली भांति उन्होंने परख लिया है, ऐसा प्रतीत होता हुआ। जी हां, इस मरतबा देखिए फील्डिंग में परिवर्तन करने पर मजबूर कर दिया है उनके कैप्टन को। इस बीच एक डीप पॉइंट हमें नजर आता हुआ, उसी के साथ एक बैकवर्ड पॉइंट, उसी के साथ एक शॉर्ट कवर लिया है मिड ऑफ और एक लॉन्ग ऑन 30 गज के दायरे के बाहर एक डीप स्क्वायर लेग हमें नजर आता हुआ। अगली गेंद फिर से एक बार यश पाटिल की। जी हां, इसमें दबा फिर से एक बार हल ऑफ किया है कवर के ऊपर से, 2 खिलाड़ियों के बीच में गेंद टिप्पा खाती हुई डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में। जब तक वो गेंद फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ यहां पे जुटा लिए हैं। बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल यहां पे दिखाई देता हुआ। इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 24 रन, 24 फॉलोस नो लॉस। बहुत ही बढ़िया शुरुआत। जी हां, फुल टॉस गेंद, फिर से एक बार सीधे बल्ले से लाजवाब स्ट्रोक है, वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, गेंद गोली की रफ्तार से निकल गई, 4 रन। तरह का ये स्ट्रोक इस पर दबा उससे बेहतर लाजवाब स्ट्रोक था, वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, गेंद 4 रन के लिए। यहां पे इस तरफ भी रन बन सकते हैं, इस तरह से भी शॉट खेले जा सकते हैं। निर्धारित 4 या 5 ओवर का भी मुकाबला होगा। यहां पे प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक खेलकर और उसी के साथ कॉपी बुक स्टाइल से खेलकर रन बना सकते हैं, ये सचिन यहां पे बताते हुए क्या कमाल के स्ट्रोक खेले हैं। बहुत ही शानदार उनके बल्लेबाजी का सौंदर्य यहां पे नजर आता हुआ। 4 चौके इस ओवर में हमें देखने को मिले। कुल मिला के 18 रन खर्च किए हैं यश पाटिल ने। 30 गज के दायरे का पूरा फायदा उठाया दोनों भी बल्लेबाजों ने। 32 रन स्कोर कार्ड पर लगा चुके हैं। 2 ओवर की समाप्ति के बाद 16 रन की औसत से यहां पे रन बनते हुए। जी हां, इस मरतबा बाएं हाथ के गेंदबाज आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके धनेश कामोटकर। पहली गेंद हालांकि सटीक लाइन लेन से नजर आई, बल्लेबाज भी पूरी तरीके से चक गए थे। उसे नटराज पोच बनाकर स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश थी, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। फिर से एक बार यहां पे पहली गेंद के साथ, बिंदी गेंद के साथ शुरुआत की है धनेश ने। स्ट्राइकिंग गेंद पर अभिषेक। जी हां, इसमें दबा जोरदार प्रहार तो किया है, मगर गेंद हवा में खड़ी हो चुकी है। लॉन्ग ऑफ में फील्डर और इसी के साथ एक आसान सा कैच, ये पहला झटका लगता हुआ।
धनेश कामोटकर ने यहां पे रनों की संख्या के ऊपर रोक लगाई है। रन जो पहले 2 ओवर में बरस रहे थे बारिश की तरह, बार बार लगातार यहां पे चौकों की छड़ी लगाती इन दोनों भी बल्लेबाजों ने, मगर अब यहां पे पहले विकेट का पतन हो चुका है। अभिषेक नाइक को डगआउट का रास्ता दिखाया है धनेश ने। एक विकेट यहां पे अपने नाम एक विकेट को अर्जित किया है। और इस बीच हम देख सकते हैं नए बल्लेबाज अजिंक्य ठोंबरे 17 नंबर की जर्सी परिधान किए हुए अजिंक्य ठोंबरे, हालांकि बाएं हाथ के बल्लेबाज है। अब यहां पे बाएं हाथ के बल्लेबाज और उसी के साथ सचिन म्हात्रे जो कि दाएं हाथ के बल्लेबाज है। ये कॉम्बिनेशन थोड़ा सा सरदर्द होगा गेंदबाजी करने वाली टीम के लिए, गेंदबाज के लिए और उसी के साथ उनके कैप्टन के लिए, क्योंकि यहां पे बार बार उन्हें फील्डिंग में परिवर्तन करना पड़ेगा। देखिए बाएं हाथ के बल्लेबाज के लिए डीप स्क्वायर लेग हमें नजर आता हुआ, उसी के साथ एक डीप मिड विकेट, उसी के साथ एक लॉन्ग ऑन साइड की दिशा में। जी हां, फिर से एक बार पहली गेंद पर आउट होने का खतरा साफ मंडरा रहा था। तकदीर वाले रहे अजिंक्य ठोंबरे, गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया और अन्वी 11 पुरस्कृत रिलायन्स नवगाव विपक्ष जय हनुमान कारले दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। जी हां, यहां पे नो बॉल करार दिया है, स्टेप आउट हो चुके हैं। नो बॉल के रूप में एक अतिरिक्त रन भी यहां पे मिलेगा। नो बॉल का इशारा और हर नो बॉल के ऊपर यहां पे फ्री हिट होगा। अंपायर जी का इशारा आ चुका है। अब बल्लेबाज के लिए बेझिझक और बेधड़क यहां पे बल्लेबाजी करने का एक लाइसेंस प्राप्त हो चुका है। आउट होने का बिल्कुल खतरा नहीं है गेंदबाजी करने वाली टीम, और ये धनेश के लिए काफी खतरे की घंटी में कहूंगा। जी हां, इसमें दबा देखिए बाउंसर करने की कोशिश की और फ्री हिट होने के बावजूद यहां पे अजिंक्य ठोंबरे जैसे बल्लेबाज पूरी तरीके से चकते हुए दिखाई दिए। कंधे की ऊंचाई तक यह गेंद उठी थी। बहुत ही बढ़िया सोच के साथ यहां पे गेंदबाजी हो रही है धनेश से। जी हां, इसमें दबा देखिए अंदर की तरफ तेजी के साथ गेंद आई थी, मगर उसे जैसे वैसे खेल दिया था। गेंद हवा में जरूर थी मगर नजदीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं थे, उसका फायदा मिला। डीप मिड विकेट के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते उसे फील्ड करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और एक रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 38 पर। पहले 2 ओवर के मुकाबले में इस ओवर में रनों को सुखा दिया है धनेश कामोटकर ने। बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। मात्र एक चौका इस ओवर में हमें देखने को मिला है। जी हां, इसमें दबा बाउंसर करने की कोशिश पूरी तरीके से असफल। लाजवाब स्ट्रोक बहुत ही खूबसूरती के साथ नटराज पोच बनाकर उस गेंद को खेला है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। हो चुकी है 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 42 रन, यानी तकरीबन हर ओवर में 14 रन के औसत से यहां पे रन बन रहे हैं। इसी औसत से अगर रन बनेंगे तो एक अच्छा खासा स्कोर हमें नजर आएगा। अन्वी 11 पुरस्कृत रिलायन्स नवगाव विपक्ष जय हनुमान कारले या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। चौथे ओवर के लिए संकेत। जी हां, पहली गेंद ऑन द राइज ओवर पिच बनाकर खेलने की कोशिश थी और यहां पे थोड़ी सी मिस फील्डिंग, गेंद उनके हाथों से छिटकती हुई और सीमा रेखा के बाहर जाती हुई 4 रन के लिए।
रन जरूरी है। ये चौका फिर से एक बार यहाँ पे आता हुआ। रनों की संख्या हो चुकी है 51 रन। एक विकेट के नुकसान पर अभिषेक नायक के रूप में एक विकेट जरूर खोया है। सिद्धिविनायक शिराड ने इस पर दबाव लॉफ किया है। ओहो, लॉन्ग ऑन की दिशा में गेंद सीमा रेखा के बाहर ही जाएगी ऐसा लग रहा था, मगर अचानक अंतिम क्षणों पर उस वहां के फील्डर ने बहुत ही बढ़िया एक हाई जंप लगाई और उस गेंद को टैप किया था। और इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने मात्र एक ही रन मुकम्मल कर लिया, क्योंकि दोनों भी बल्लेबाज जानते थे कि ये 6 रन ही होंगे और इसी वजह से यहां पे एक ही रन मुकम्मल हुआ। 2 रन आसानी के साथ यहां पे लिए जा सकते थे। यहां के फील्डर की तारीफ तो बनती है, बहुत ही बढ़िया जितेश वहां पे मौजूद। जी हां, फिर से एक बार देखिए बाएं हाथ के बल्लेबाज अजिंक्य ठोंबरे स्ट्रगल कर रहे हैं, थोड़े से विचलित है। करे तो क्या करे, इसी विवंचना में है, क्योंकि अजिंक्य ठोंबरे के बल्ले से अब तक 2 चौके जरूर देखने को मिले हैं, मगर 2 गेंदें बिंदी भी उन्होंने खेली है और 2 मरतबा हवा में गेंद भी आती हुई हमें देखने को मिली थी। जी हां, इस मरतबा ऑफ स्टंप पर सफल होकर उसे स्क्वायर लेग की दिशा में मोड़ने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। फिर से एक बार बिंदी गेंद और इसी के साथ 4 ओवर की समाप्ति। 18 मिनट हो चुके हैं सर। 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 14 रन, दूसरे ओवर में 18 रन, तीसरे ओवर में 10 रन और चौथे ओवर में आणि या दरम्यान सन्माननीय उन्मेष भिवंडे यांच्यातर्फे या मंडळास तब्बल 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे। मंडळाच्या वतीने मी त्यांचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि त्याच वेळेस आणखी एक देणगी आलेली आहे। सन्माननीय अनिश जी भगत यांच्यातर्फे या मंडळास 500 रुपयाची देणगी आलेली आहे। मी मंडळाच्या वतीने त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। रनों की संख्या हो चुकी है 56 रन, 56 रन ऑन स्कोर कार्ड। फिर से एक बार तकदीर का चौका यहां पे आता हुआ। जैसे मैंने कहा अभी अभी विराज की सिद्धिविनायक शिराड आज तकदीर को लेके आए हैं। जी हां, इसमें दबा हवा में उछाल कर खेला है, वहां पे फील्डर तैनात, मगर फील्डर को चगाती हुई गेंद सीमा रेखा के बाहर दर्शक दीर्घा में 6 रन के लिए। फॉर लॉस ऑफ 1 विकेट। एक मात्र बल्लेबाज अभिषेक नाइक के रूप में उन्होंने खोया है, मगर उसके बाद इन दोनों भी बल्लेबाजों ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है। इस मरतबा गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी, बहुत देर तक हवा में थी और आखिरकार 1 बाउंस 2 खिलाड़ियों के बीच में से निकल गई सीमा रेखा के बाहर। 4 रन। और 7 चौकों के बदौलत बल्लेबाज सचिन ने अपने पारी को सजाया है, अपनी टीम को संभाला है। क्या कमाल की बल्लेबाजी की है आज सचिन ने। सही मायनों में अभिषेक नाइक ने शुरुआत की थी और सचिन मात्रे ने बहुत ही बढ़िया यहां पे पारी को बिल्ड किया है और अजिंक्य ठोंबरे ने भी उनका बहुत ही अच्छा साथ दिया है। 38 रन बनाकर सचिन अपने वही रंग में, वही रूप में और वही लय में लौटते हुए दिखाई दे रहे हैं। जिस अंदाज के साथ सम्माननीय दर्शन वाकड़े की जानिब से जो एक टूर्नामेंट वहां पे आयोजित किया था, वहां पे जिस अंदाज के साथ बल्लेबाजी करते हुए दिखाई दिए थे, उसी अंदाज में यहां पे सचिन बल्लेबाजी कर रहे हैं। बेहद ये सुखकारक सिद्धिविनायक शिराड के लिए सचिन का फॉर्म में लौटना बहुत ही जरूरी। जी हां, फिर से एक बार यहां पे उड़ाया है गली के ऊपर से, गेंद बिल्कुल नहीं रुकेगी, गेंद स्वीपर कवर सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार 4 रन। धनेश कामोटकर को बार बार सीमा रेखा दिखाते हुए बल्लेबाज सचिन पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर छक्का और फिर से एक बार तीसरी और चौथी गेंद पर भी चौका आता हुआ। बस चौके और छक्के से यहां पे डील हो रही है।
जी हाँ, इस मरतबा तेज तर्रार गेंद मगर जड़ में डाल दिया था कारपेट के सहारे, बहुत ही खूबसूरती के साथ उस गेंद को खेला था। यहाँ पे दूसरा रन लेने की नाकाम कोशिश और सचिन अपना कीमती विकेट यहाँ पे गंवाते हुए दिखाई देंगे। सचिन बैक टू द पैवेलियन। अपने टीम के लिए 43 रनों का एक शानदार योगदान दिया है। बहुत ही बढ़िया पारी खेलते हुए देखिए, तालियों की गड़गड़ाहट उनके लिए, तालियों से उनका स्वागत किया जा रहा है, उन्हें शाबाशी दी जा रही है। इस बीच अंतिम गेंद का सामना करने के लिए नए बल्लेबाज मंथन नाइक स्ट्राइकिंग एंड पर। धनेश फिर से एक बार, जी हाँ, हवा में खेल दिया है उसे, क्या ये कैच तक पहुंचेंगे? जी नहीं, जीवन दान भी मिला और एक रन भी यहां पे मिला है और इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा 71 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए 72 रनों की जरूरत, 5 ओवर का यह मुकाबला है। 5 ओवर में 72 रन इस विकेट पर बना सकते हैं, इस मैदान पर बन सकते हैं, यह हमने अक्सर देखा है। मगर यहां पे अगर सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल करते हुए गेंदबाजों ने गेंदबाजी की तो ये रन बहुत ही मुश्किलों में भी डाल सकते हैं। मगर 72 रन हो चुके हैं, जीतने के लिए 73 रनों की जरूरत है। तो जब तक ये फिर से एक बार मैच शुरू होता है तब तक हम फिर से एक बार चलेंगे हमारे साथी समालोचक के पास। मगर तब तक मैं फिर से एक बार पुकार देना चाहूंगा, अनाउंस करना चाहूंगा एनवी 11 पुरस्कृत रिलायंस नौगांव के कैप्टन से और उसी के साथ जय हनुमान कार्ले के कैप्टन से मेरी गुजारिश है कि टॉस करने के लिए आप टॉस बॉक्स में जल्द से जल्द आए, वरना आपको यहां पे पेनलाइज किया जा सकता है। एनवी 11 पुरस्कृत रिलायंस नौगांव बनाम जय हनुमान कार्ले। चलिए फिर से एक बार नेक्स्ट सत्र के लिए क्या होता है इसके बारे में ब्यौरा देने के लिए माइक्रोफोन पर मैं आमंत्रित करना चाहूंगा हमारे काबिल दोस्त आकाश मिळतोय। नाणेफेक या ठिकाणी आपण करून घेणार आहोत। एनवी 11 पुरस्कृत रिलायन्स नौगांव संघाचा कर्णधार उपलब्ध झालाय, जय हनुमान कार्ले संघ। चला आपला कर्णधार त्वरित उपलब्ध करायचे। आजच्या दिवसातील दुसरी मॅचची नाणेफेक या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल। मैदानावरती 72 धावा लागल्या, 73 धावांचं लक्ष्य यावेळेला उभं ठेवलंय अकादेवी चॅम्पियन्स मोठी जुई संघासमोर। चला सलामीची जोडी त्वरित पाठवा, अजिबात दिरंगाई करू नका। जोपर्यंत उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल तोपर्यंत ओळीयत अर्थात आपल्या विभागातील एक नामवंत समालोचक निनाद कदम यांच्याकडे। धन्यवाद। धन्यवाद आकाश, धन्यवाद यासीन सर। पहिला सामना आपण पाहतोय अकादेवी चॅम्पियन्स मोठी जोई विरुद्ध सिद्धिविनायक झिराड या दोन संघामध्ये सामना रंगतोय। नाणेफेकीचा कौल जिंकून अकादेवी चॅम्पियन्स मोठी जोई संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला।
5 षटकांच्या निर्धारित खेळामध्ये आपण पाहिलं तर 2 गड्यांच्या मोबदल्यात 72 धावा धावफलकावर लावल्या, त्यामध्ये सिद्धिविनायक झिराड या संघाने 73 धावांचं आव्हान आहे, ते म्हणजे अकादमी चॅम्पियन मोठी जुई या संघासमोर. आपण पाहतोय पहिला सामना आहे, वेळेत उपस्थित झाला नाही सिद्धिविनायक झिराड संघ, त्यामुळे या संघाला 5 धावांची पेनल्टी दिली जाणार आहे. याची नोंद घ्यायची. याचा अर्थ आता टार्गेट रिवर्ट केलं जात आहे आणि टार्गेट होईल ते म्हणजे 68 धावा. 30 चेंडूमध्ये 68 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे, ती म्हणजे अकादमी चॅम्पियन मोठी जुई या संघाला. अकादमी चॅम्पियन मोठी जुई हा संघ आपण पाहिलं, कर्णधारांनी जसं वर्णन केलं अलिबाग मध्ये दुसऱ्या वेळा ते खेळण्यासाठी आले आहेत आणि खूपच उत्सुक असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. उरण विभागातील एक चांगला संघ म्हणून तो ओळखला जातो. चांगले फलंदाज, चांगले गोलंदाज, त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला संघ या स्पर्धेत विजयाच्या दृष्टिक्षेपाने आपण पाहतो इथे प्रवेश करतोय. पहिला सामना आपण पाहिला तर अलिबाग मधील सुपर 8 चे संघ आपण पाहतो, बलाढ्य संघ त्यापैकीच एक सिद्धिविनायक झिराड संघाबरोबर त्यांचा सामना रंगतोय. दोन्ही संघ त्याच तोडीचे आपण पाहतोय, तुल्यबळ संघ आहेत आणि या दोन संघांमध्ये इथे सामना खेळला जातोय. तीस चेंडू 68 धावसंख्येचं आव्हान आहे. पाहूया लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे अकादमी चॅम्पियन मोठी जुई संघ करतोय. सलामीराच्या भूमिकेत जितेश भोईर, तर 9 सेकंडवर आपण पाहतोय त्याचा साथी सलामीर निमिष भोपी याला. आणि पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज अभिषेक नाईक. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज इथे बाद होतोय, ब्रेक थ्रू मिळवतोय, पहिला झटका देतोय तो म्हणजे गोलंदाज अभिषेक नाईक. सलग 4 दिवस आपण पाहतोय डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळतंय. डीजे अल्पेश कडून त्याचे आभार. पहिल्या चेंडूवरती अभिषेकने फलंदाजाला बाद केलंय. कष्टपैलू खेळाडू आहे, फलंदाजी असेल गोलंदाजी असेल, प्रमुख अस्त्रांपैकी एक सिद्धिविनायक झिराड संघाचा अभिषेक नाईक पहिला षटक घेऊन येतोय. पहिल्या चेंडूवरती जितेश सारख्या चांगल्या फलंदाजाला तो तंबूच्या आसाला माघारी परतवतोय. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा, या चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कुठेतरी अंगलटी येतोय फलंदाज जितेशच्या. आउटसाइड एज आणि उर्वरित काम पूर्ण केलं तर यष्टीरक्षक सचिन म्हात्रेने. सचिन म्हात्रे आपण पाहतोय एक आकर्षक खेळ सचिनच्या बॅटमध्ये आपण पाहिली. 43 धावांच्या त्याच्या खेळीच्या बळावरती 72 धावसंख्येपर्यंत मजल मारली सिद्धिविनायक झिराड संघाने. गोलंदाजी आपण पाहतोय चांगली सुरुवात करतोय अभिषेक नाईक आणि जेव्हा जेव्हा गोलंदाजाला पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त होते त्यानंतर त्याची गोलंदाजी बहरताना आपण पाहिले. पाहूया येणार नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर अंकेश कामोटकर कशा प्रकारे सुरुवात करतोय. एक आक्रमक फलंदाज मोठे फटके लगावण्यासाठी ओळखला जातो. यावेळेस कौतुकास्पद कामगिरी नक्कीच म्हणावी लागेल क्षेत्ररक्षकाची. झेल नक्कीच टिपला गेला नाहीये, मात्र चेंडू अडवलाय. निश्चित आपल्या संघासाठी त्याने 3 धावा रोखलेल्या आहेत, कारण आउटफील्ड आपण पाहिलीत तर लाइटनिंग फास्ट आउटफील्ड, खूपच फास्ट अशी आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते आणि चेंडू एकदा ट्रॅव्हल झाला तर नक्की सीमारेषे बाहेर जातो. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. इथे एक धाव मिळते. 1 धावेने अंकेशने आपण पाहिलं तर आपल्या धावांचं खातं उघडलंय. धावफलकाला सुरुवात होते 1 धावेने. पहिले षटक सुरू आहे. पहिल्या षटकातील 3रा चेंडू अभिषेक नाईकचा. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेला फटका, चेंडू डीप पॉइंट सीमारेषे पार येतोय, चौकार. निमिषने आपल्या धावांचं खातं उघडलं. यावेळेस आपण पाहतोय अपरकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे बॅटची कडा घेत चेंडू यशस्वी चकवत चाललाय सीमारेषे पार. देखील 1000 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय
सलग 3 चौकार, सलग 3 षटकार किंवा मेडन ओव्हर हॅट्रिक साठी 1000 रुपये पारितोषिक आहे. यावेळेस मोठा फटका लागण्याचा प्रयत्न, चेंडू हवे, चेंडू येतोय सीमारेषे पार, कणकणीत षटकार. चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे मंथन नाईक कडून. निर्धाव चेंडू षटकाची सांगता होते. पहिला षटका अखेरीस आपण पाहतोय 68 या धावसंख्येचा पाठलाग करताना अकादमी चॅम्पियन मोठी जोई संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 1 गडी बाद 15 धावा. 15 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. आता जर आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ अजून बाकी आहे या दुसऱ्या सत्रातील दुसऱ्या इनिंग मधील, आणि 4 षटकांमध्ये म्हणजे 24 चेंडू मध्ये आवश्यकता असणार आहे. त्रेपन्न या धावसंख्येची 24 चेंडू 53 धावसंख्येची आवश्यकता. 53 रन्स रिक्वायर्ड इन रिमेनिंग 24 डिलिव्हरीज. गोलंदाजीसाठी येतोय वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाज अजिंक्य ठोंबरे, पुन्हा एक अष्टपैलू खेळाडू. आपण पाहिलं सिद्धिविनायक झिराड संघामध्ये मित्रांनो तर नक्कीच अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. सचिन म्हात्रे असेल, मंथन नाईक असेल, अभिषेक नाईक असेल, त्याचबरोबर अजिंक्य ठोंबरे असेल, संजय म्हात्रे असेल, असे अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि जे एक हाती सामना आपल्या संघाच्या बाजूने फिरवू शकतात. म्हणूनच एक अव्वल संघांमध्ये त्यांचे समावेश आहे. यावेळेस चांगला प्लेसमेंट आपण पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर सीमारेषे पार चौकार लावला जातोय तो म्हणजे निमिषच्या बॅट. गोलंदाजीसाठी किती पोषक आहे यावरूनच पाहायला मिळतं. हा चौकार या स्पर्धेतील आपण पाहिलं तर 182 व चौकार आहे. तर षटकारांची संख्या आपण पाहिली तर या स्पर्धेत तब्बल 164 षटकार ठोकले गेलेत. यावेळेस मात्र चांगला चेंडू, रिव्हर्स स्वीपचा फटका लगवण्याचा प्रयत्न, बॅटच्या चेंडूचा संपर्क येत नाहीये, कल्पकता दाखवण्याचा प्रयत्न. नक्की जेव्हा जेव्हा रिव्हर्स स्वीपचा फटका लगवला जातो तेव्हा आपल्या सर्वांना ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याची आठवण येते. यावेळेस सलग दुसरा चेंडू निर्धाव येतोय आणि फलंदाज मात्र चकित होतोय. पहिला चेंडू नक्की चौकार लागला होता फलंदाज अंकेशने, मात्र तो पुढच्या 2 चेंडूवरती कमबॅक करतोय गोलंदाज अजिंक्य ठोंबरे. यावेळेस चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होणार का? चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव मिळते. माफ करा, चुकीची दुरुस्ती. पंचांकडून इशारा येतोय. बॅटची कडा लागून चेंडू पायावरती आदळला होता आणि कव्हरच्या दिशेने गेला होता. एक धाव नक्कीच अंकिशच्या खात्यात जमा होईल. धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या होईल ती म्हणजे 20 धावा. यावेळेस मात्र चांगला फटका, चेंडू चाललाय सीमारेषे पार, दणदणीत चौकार. या चौकारने आपण पाहतोय धावसंख्या थोडी आकार घेते. धावसंख्या होते 24 धावा. संमिश्र षटकात आपण पाहिलं, आपण पहिला चेंडू चौकात, पुढील 2 चेंडू निर्धाव, पुढील चेंडू रिकी धाव आणि 5वा चेंडू पुन्हा एक चौकार आलाय. अंतिम चेंडूची समाप्ती कशी होणार? यावेळेस लॉंगॉन दिशे खेळलेला फटका, राजा इथे खराब क्षेत्ररक्षण करतोय.
देखील केलं जात आहे. पंच आपला निर्णय सांगतील आणि पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. रिव्ह्यू सिस्टम नाहीये मित्रांनो. आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय, फलंदाज इथे बाद होतोय. दुसरा झटका लागतोय तो म्हणजे अकादमी चॅम्पियन मोठी जुई या संघाला अंकेश स्वरूपात. पुढील चेंडू आपण पाहतोय, वाईडचा इशारा येतोय पंचांकडून. धावसंख्या होते 33, धावसंख्या होते 34 धावा. पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी यायचंय अन्वी 11 पुरस्कृत रिलायन्स नवगाव संघ आणि जयमान कार्ले संघ. अन्वी 11 पुरस्कृत रिलायन्स नवगाव संघ इथे उपस्थित झालेला आहे. चला जयमान कार्ले संघ कर्णधाराला पाठवायचं नाणेफेकीसाठी. आणि यावेळेस एक उत्तुंग फटका येतोय, तो म्हणजे निमिष बोपीच्या बॅटमधून एक मोठा फटका, षटकार. केला तर या षटकात आतापर्यंत एक चौकार आला, एक षटकारला 21 धाव आले, विकेटी गेले आणि वाईट बॉली पाहिले. एका षटकात आपण सर्व काही पाहिलेलं आहे. अजून या षटकाचा आपण पाहिला तर विचार केला 4 चेंडू झालेत, 2 चेंडू येणं बाकी आहे. धावसंख्येकडे लक्ष दिलं, धावसंख्या झाली ती म्हणजे 40 धावा. अजूनही 28 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला जयमान कार्ले संघाने सन्माननीय राकेश गुरव, त्याचबरोबर सन्माननीय जगन्नाथ घरत या दोघांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन आश्वस्त व्हायचंय. मंडळाकडून आपल्याला नम्रपूर्वक आग्रहाची अशी विनंती आहे. 14 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे 28 धावसंख्येची. अभिषेक कमबॅक करणार काय पाहायचंय. या चेंडूवरती एक धाव निश्चितच पूर्ण केली, तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का. चांगली फेक होते क्षेत्ररक्षकापासून, त्याच्यामुळे एकाच धावाची समाधान मानतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या होते 41 धावा. 13 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 27 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना दोन्ही संघांसाठी खुला आहे. आणि क्रिकेटमध्ये आपण पाहिलं एक मोठं षटक सामन्याचे चित्र पालटू शकतं, तर त्याचप्रमाणे एक कंजूस षटक हे गोलंदाजी करणाऱ्या संघाला कमबॅक करून देऊ शकतं. 13 चेंडू विजयासाठी 27 धावसंख्येची आवश्यकता. अभिषेकचे षटक काहीसं महागडं आपण पाहतोय. या चेंडू जोरकस फटका लावण्याचा प्रयत्न, इथे एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जात नाहीये. चांगला क्षेत्ररक्षण होते, एकेरी धावने षटकाची सांगता होते. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 3 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय 68 या धावसंख्येचा पाठलाग करताना अकादमी चॅम्पियन मोठी
संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 2 गडी बाद, 42 धावा. आणि आपण पाहिलं 3 षटकांच्या अखेरीस तुलना केली तर दोन्ही संघ समान धावसंख्येवर आहेत आणि फक्त 1 विकेट जास्त गेली असं म्हणावं लागेल ती म्हणजे आखाडी चॅम्पियन मोठीजोई संघाची. आणि आता 12 चेंडू विजयासाठी आवश्यकता ती म्हणजे 26 या धावसंख्येची. आणि जोपर्यंत ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जाते तोपर्यंत पुन्हा एकदा बोलूया आपण डीजे कडे. त्याआधी जयमान कारले ओव्हर टू आकाश. वडियत प्रेझेंटेशन बॉक्स कडे जिथे नागेश्वर मित्रमंडळ आवास आयोजित क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. हॅलो, या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आजच्या दिवसातील दुसरा दिवस आणि अर्थात दुसरा सामना आपण पाहतोय. एका बाजूला अन्वी 11 पुरस्कृत रिलायन्स नवगाव, दुसऱ्या बाजूला जय हनुमान क्रिकेट क्लब कारले. चला दोन्ही संघांचे कर्णधार त्वरित उपलब्ध व्हा. एक भव्य दिव्य अशा पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा सामना राहील याची आपण दखल घ्यायची आहे. सन्मान्य जगन्नाथजी घरत यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाणार आहे. चला रिलायन्स नवगाव भूषण आणि अगदी त्याच वेळेला कारले दोन्ही संघाचे कर्णधार आपल्या समवेत उपलब्ध झालेले आपण पाहतोय. मैदानाच्या आत आपण पाहतोय अटीतटीचा सामना जरूर आहे. फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मोठा फटका आलाय. षटकार. थँक्यू. चला दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित उपलब्ध व्हायचे. जय हनुमान कारले आणि रिलायन्स नवगाव. अजिबात वेळ वाया घालवू नका. आपण पाहिलं हे मैदान अलिबाग प्रीमियर लीग साठी उपलब्ध झालं होतं आणि एक भव्य दिव्य मैदान आपल्याला पाहायला मिळते. आणि याच मैदानावरती आता आपण पाहतो ही क्रिकेटची स्पर्धा. फुलर लेन प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर जरूर आहे. चला रिलायन्स नवगाव आपला कर्णधार त्वरित पाठवा. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार उपलब्ध झालाय. ओमकार आपल्या समवेत जॉईन झालेला आपण पाहतोय. फिरकीची गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वेग प्रदान केलेला आपण पाहतोय. काटा बदलला जातो. मैदानावरती आपण पाहतोय एका बाजूला सिद्धिविनायक झिराड प्रयत्न करेल आपले धावा वाचवण्याचा, डिफेंड करण्याचा. फटका फसलाय. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक फलंदाज बाद. चला नाणेफेक आपण करून घेऊया. 4 षटकांचा सामना असेल. एका नाणेफेकीचा कौल जिंकला जातोय कारले संघाच्या बाजूने. ओमकार, एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. या स्पर्धेत आपण जर पाहिलं ना, याआधी या मैदानावरती अलिबाग प्रीमियर लीग झाला होता. त्या संघाच्या अर्थात नवतरुण क्रिकेट क्लब खानाच्या फायनल मध्ये होतात. तर या मैदानावरती खेळण्याचा अनुभव कशा पद्धतीचा आहे? मैदान तर खूप छान आहे. म्हणजे असं बॉलिंग पिच बॉलिंगसाठी पण चांगलं आहे आणि बॅटिंगसाठी पण. तशी बॉलिंग असेल चांगली तर ते बॉलिंग चांगलीच पडणार, पण जर बॉलिंग खराब असेल तर बॅट्समन मारणारच. या स्पर्धेबद्दल बोलूयात जिथे नागेश्वर आवास मित्रमंडळाने ही क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली आहे. प्रतिस्पर्धी संघ आपल्या समोर असणार रिलायन्स नवगाव. त्या संघ समोर खेळताना कशा पद्धतीची रणनीती असली पाहिजे? रणनीती कारण कसं आहे, समोरची टीम पण मजबूत चांगली टीम आहे, पण आम्ही जर बेस्ट दिला तर नक्कीच आम्ही जिंकू. निर्णय काय असेल? नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः काय घ्याल? फिल्डिंग करू. ओके,
रिलायन्स नवगाव संघाचा कर्णधार आता भूषण आपल्या समोर आहे. जे हनुमान कारले संघ जर आपण पाहिला ना, मागच्या 2-3 वर्षांमध्ये आपल्या पंचक्रोशीमध्ये चांगली परफॉर्मन्स करत आलाय. त्यामुळे त्या संघाकडे कशा पद्धतीने बघितलं जाईल, प्रथमतः फलंदाजी आले, काय पद्धतीची स्ट्रॅटेजी या मैदानावरती असेल? नक्कीच एक चांगला संघ आहे. जे हनुमान कारले 2-3 वर्षामध्ये चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून सुद्धा होतोय. वाटायला प्रथम फलंदाजी आले. आज संघ पूर्ण आहे माझा, त्याच्यामुळे नक्कीच एक 70 ते 75 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. बघा, ही न्यूज होती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे आपण पाहिलं तर अर्थात नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. जय हनुमान क्रिकेट क्लब कारलेच्या बाजूने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तर आमंत्रित केलं गेलंय रिलायन्स नवगाव संघाला फलंदाजीसाठी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मित्रांनो, गोंधळ करू नका. काही क्षणातच आपण निर्णय सांगू. गोंधळ करू नका. धाव संख्या 48 आणि यावेळेस षटकार येतोय. धावांचं अंतर कमी करणारा षटकार, संजीवनी देणारा षटकार. होती गोलंदाज मंथनने, मात्र 5 चेंडूवर आलेल्या नवीन फलंदाज नवदीप पाटीलने त्याला आसमान दाखवलंय. षटकारने आपल्या खेळीला सुरुवात केली. धावसंख्या एकूण झालेली आहे 54 धावा. विजयासाठी आता आपण पाहिलं तर अजूनही 14 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि 7 चेंडूंचा खेळणं बाकी आहे.
या चेंडूवर फलंदाज मोठा फटका लगवणार की गोलंदाज मंथन कमबॅक करणार. आणि गोलंदाज मंथनने कमबॅक केलंय. फलंदाज नवदीप पाटील बॅक टू द पॅव्हलियन. बरोबर आहे वेळ बरोबर आहे. कारण बराच वेळ मध्ये मध्ये आपला व्यत्यय येतोय. मित्रांनो मध्येही सामना थांबला होता आपण पाहिलं. त्यामध्ये जवळजवळ 10 मिनिटाचा म्हणजे आपण ऑन टाइम आहोत. अंतिम षटक सुरू होतंय. त्याच दरम्यान सन्माननीय राकेश गुरव यांचे ते सत्कार केला जातोय. सन्माननीय राकेश गुरव. कॅमेरामॅन नंदन जरा इथे कॅमेरा फिरवायचा आहे. सन्मान्य सचिन पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सन्मान्य राकेश गुरव यांचा सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. पहिल्या चेंडूवरती झेल टिपण्याची नामी संधी आणि मंथन झेल सोडत नाही. पहिल्या चेंडूवरती एक मोठा झटका. निमिष भोपी बॅक टू द पॅव्हलियन. सत्कार केला जातोय, सन्मान केला जातोय आणि अथर्व ग्रुपचे प्रोप्रायटर गुंजाळ यांच्याकडून आपल्याला एक भरघोस अशी देणगी स्वरूपात मदत झालेली आहे. त्यांचे आभार. त्यानंतर सन्माननीय जगन्नाथ गुरव यांचा देखील इथे सत्कार केला जातोय. सन्माननीय हेमंत नागवेकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला जातोय. माईची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचे ते सत्कार केला जातोय. विनंती असेल सन्माननीय हेमंत नागवेकर यांनी पुढे यायचंय आणि सन्माननीय जगन्नाथ गुरव यांचे ते सत्कार करायचंय. माईची उबदार शाल त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे सत्कार केला जातोय. त्यांचे आभार. तेथे मंडळाच्या विनंतीस मान देऊन उपस्थित झालेत. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. सामन्यात खऱ्या अर्थाने चित्ररंग भरलेत म्हणावं लागेल. ते या अंतिम षटकातील पहिल्या चेंडूनी यावेळी चांगला चेंडू चोरटी लागण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच पूर्ण होईल. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षकाचं 2 धाव पूर्ण होतात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 3 धावा पूर्ण होतात. जिथे एकही धाव नव्हती तिथे 3 धावा. खराब क्षेत्ररक्षण आणि टप्पापर्यंत आपण पाहिलं चेंडूने दिशा बदलली त्यामुळेच क्षेत्ररक्षक तिथे चकला. खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल या मैदानात या 360 डिग्रीच्या मैदानामध्ये ज्या अर्थाने गोलंदाज आणि फलंदाजांचा कस लागतो त्यापेक्षा खऱ्या अर्थाने पाहायला मिळते ते म्हणजे क्षेत्ररक्षण. 4 चेंडू विजयासाठी अजूनही 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहिला चेंडू विकेट प्राप्त केल्यानंतर दुसरा चेंडू गती परिवर्तन केलेला स्लोअर वन चेंडू तो ऑफस्टिकच्या बाहेर फलंदाजाने हलक्या हाताने खेळून काढला होता. त्या चेंडूवर 3 धावा आल्यात. सामन्याचं इक्वेशन समीकरण आता बदललंय. फुलटॉस चेंडू आमंत्रण निमंत्रण आणि चेंडू सीमारेषे पार. पुन्हा एक षटकार. आवश्यकता आहे मित्रांनो. पहा जर सिद्धिविनायक झिराड संघ वेळेत उपस्थित झाला असता तर 5 धावांची पेनल्टी दिली गेली नसती आणि आता सामन्याचं चित्र काही वेगळं असतं. टार्गेट काही वेगळं असतं प्रतिस्पर्धी संघाला. 3 चेंडू 5 धावसंख्येची आवश्यकता आणि यावेळेस येतोय विजयी षटकार आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलाय तो म्हणजे अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई या संघाने.
महत्वपूर्ण भूमिका उचलली असा निमिष बोबी ठरतोय सामनाऱ्याचा मानकरी.